नमस्कार प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो. फेब्रुवारी 2026 हा महिना तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि बदल घडवणारा महिना ठरणार आहे. मिथुन राशीचा स्वामी बुधग्रह या महिन्यात तुमच्या राशीतून बाहेर पडून पुढे जाईल, तर शनिग्रह 13 फेब्रुवारीला मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. या बदलांमुळे तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा, नवीन संधी आणि काही आव्हानही येतील. हा महिना तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा, संवाद कौशल्याचा आणि जलद निर्णय घेण्याच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करायला लावेल. एकूणच हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा, संबंध मजबूत करण्याचा आणि आत्मविश्वास वाढवणारा असेल. मात्र काही दिवस थोडी अस्वस्थता, निर्णय घेण्यात संभ्रम किंवा अनपेक्षित खर्च येऊ शकतात. चला आता या महिन्याचे संपूर्ण राशीफल तपशीलवार पाहूया. ग्रहस्थिती आणि सामान्य प्रभाव. फेब्रुवारी 2026 मध्ये प्रमुख ग्रहांची स्थिती अशी राहील. सूर्य महिन्याच्या सुरुवातीला मकर राशीत असेल आणि 13 फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश करेल. बुध, जो तुमचा स्वामी ग्रह आहे, कुंभ राशीत राहून तुमच्या संवाद आणि बौद्धिक क्षमतांना बळ देईल. शुक्र कुंभ आणि नंतर मीन राशीत जाऊन प्रेम आणि सौंदर्याच्या बाबतीत सकारात्मक प्रभाव टाकेल. शनी 13 फेब्रुवारीला मेष राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्या करिअर आणि दीर्घकालीन योजनांमध्ये स्थिरता येईल. राहू केतू आपल्या जागी राहतील, ज्यामुळे काही गोष्टींमध्ये रहस्यमय वळणे येतील. या महिन्यात तुमचा आत्मविश्वास उंचावलेला राहील. तुम्ही नवीन कल्पना, नवीन प्रकल्प आणि नवीन लोकांना भेटाल. मात्र महिन्याच्या मध्यभागी 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान थोडा ताण जाणवू शकतो. एकूणच हा महिना 70% सकारात्मक आणि 30% सावधगिरीचा असेल. करिअर आणि व्यवसाय. मिथुन राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारी 2026 करिअरच्या दृष्टीने अतिशय उत्तम महिना ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला 1 ते 10 फेब्रुवारीला तुम्हाला कार्यालयात किंवा व्यवसायात नवीन संधी मिळतील. तुमचे बॉस किंवा वरिष्ठ तुमच्या कल्पनांना पसंती देतील. जर तुम्ही नोकरी बदलवण्याचा विचार करत असाल तर हा योग्य वेळ आहे. विशेषतः मीडिया, लेखन, शिक्षण, मार्केटिंग, सेल्स किंवा टेक्नॉलॉजी क्षेत्रातील लोकांना मोठी प्रगती होईल. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 8 ते 14 फेब्रुवारीला तुम्हाला नवीन प्रकल्प मिळू शकतो किंवा प्रमोशनची बातमी येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी भागीदारीचे नवीन प्रस्ताव येतील. मात्र 15 ते 21 फेब्रुवारी दरम्यान काही जुने प्रकल्प पूर्ण करण्यात अडथळे येऊ शकतात. यावेळी धीराने काम घ्या. शनीच्या राशी परिवर्तनानंतर तुमच्या करिअरला स्थिरता आणि दीर्घकालीन यश मिळेल. महिन्याच्या शेवटी 22 ते 28 फेब्रुवारीला तुम्ही नवीन क्लायंट किंवा नवीन करार मिळवू शकाल. एकूणच करिअरमध्ये 80% यश मिळेल. सल्ला: निर्णय घेताना लिखित स्वरूपात सर्व गोष्टी नोंदवा. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टीने हा महिना मध्यम ते उत्तम राहील. महिन्याच्या सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च, वाहन दुरुस्ती, वैद्यकीय किंवा कुटुंबियांसाठी येऊ शकतात. मात्र 10 फेब्रुवारीनंतर उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील. नोकरी करणाऱ्यांना बोनस किंवा इन्क्रिमेंट मिळू शकतो. व्यवसायात नफा वाढेल. विशेषतः आयात निर्यात किंवा ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना नफा वाढेल. महिन्याच्या मध्यभागी 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान शेअर मार्केट किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत सावध राहा. मोठा नफा दिसला तरी जोखीम जास्त असेल. शनीच्या प्रभावामुळे दीर्घकालीन गुंतवणूक, म्युच्युअल फंड, प्रॉपर्टी उत्तम राहील. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि काही जुन्या कर्जाची परतफेड करता येईल. एकूण बचत वाढेल. सल्ला: खर्चाचे नियोजन करा आणि अनावश्यक खरेदी टाळा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधांसाठी हा महिना अतिशय रोमॅन्टिक आणि सकारात्मक राहील. अविवाहितांसाठी महिन्याच्या सुरुवातीला 1 ते 14 फेब्रुवारीला नवीन प्रेमाची सुरुवात होऊ शकते. ऑफिस किंवा सोशल मीडियाद्वारे एखादी खास व्यक्ती भेटेल. तुमचे संवाद कौशल्य तुम्हाला आकर्षक बनवेल. विवाहितांसाठी हा महिना जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याचा असेल. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डीच्या आसपास रोमॅन्टिक सहल किंवा सरप्राईज प्लॅन करता येईल. मात्र महिन्याच्या मध्यभागी छोटे मोठे वाद होऊ शकतात, मुख्यतः पैसा किंवा कुटुंबियांबद्दल. संयमाने बोलून समजून घ्या. शनीच्या प्रभावामुळे नातेसंबंधात स्थिरता आणि विश्वास वाढेल. एकूणच प्रेम जीवन 90% सुखद राहील. सल्ला: एकमेकांना वेळ द्या आणि छोट्या गोष्टींवरून भांडू नका. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना मध्यम राहील. महिन्याच्या सुरुवातीला ऊर्जा जास्त असेल, पण जास्त कामामुळे थकवा जाणवू शकतो. डोके, खांदा किंवा श्वसन संस्थेशी संबंधित छोट्या तक्रारी येऊ शकतात. 15 ते 21 फेब्रुवारी दरम्यान पोटाचे विकार किंवा ॲलर्जी होऊ शकते. महिन्याच्या शेवटी आरोग्य उत्तम राहील. नियमित व्यायाम, योग आणि संतुलित आहार घ्या. मानसिक ताण टाळण्यासाठी ध्यान किंवा संगीत ऐका. महिलांना हॉर्मोनल बदलांमुळे थोडा त्रास होऊ शकतो. सल्ला: पुरेशी झोप घ्या आणि पाणी जास्त प्या. कुटुंब आणि मित्र. कुटुंबात सुख शांती राहील.
आईवडिलांचे आरोग्य उत्तम राहील, भावंडांसोबत संबंध चांगले राहतील. महिन्याच्या मध्यभागी कुटुंबियांसोबत काही धार्मिक कार्यक्रम किंवा सहल होऊ शकते. मित्रांसोबत मौज-मजा आणि पार्टीचा योग आहे, मात्र काही जुन्या मित्रांकडून अपेक्षा पूर्ण न झाल्याने निराशा येऊ शकते. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना उत्तम आहे. अभ्यासात एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळेल. विशेषतः 1 ते 15 फेब्रुवारी हा कालावधी अभ्यासासाठी उत्तम आहे. महिन्याच्या शेवटी निकाल किंवा प्रवेशाची चांगली बातमी येऊ शकते. प्रवास. या महिन्यात लहान मोठे प्रवास होतील. व्यवसाय किंवा प्रेमासाठी परदेश किंवा दूरचा प्रवास शक्य आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. साप्ताहिक राशीफल. पहिला आठवडा 1 ते 7 फेब्रुवारी. नवीन सुरुवात, ऊर्जा जास्त, करिअरमध्ये संधी. दुसरा आठवडा 8 ते 14 फेब्रुवारी. प्रेम आणि रोमॅन्सचा कालावधी. व्हॅलेंटाईन विशेष. तिसरा आठवडा 15 ते 21 फेब्रुवारी. थोडा ताण, निर्णय घेण्यात सावध रहा. चौथा आठवडा 22 ते 28 फेब्रुवारी. यश, नफा आणि स्थिरता. उपाय आणि सल्ला. बुधवारचा उपवास किंवा गणेश पूजा करा. हिरव्या रंगाचा जास्त वापर करा. दररोज सकाळी ओम बूम बुधाय नमः 108 वेळा जप करा. गरजूंना हिरव्या मुगाची दान करा. प्रिय मिथुन राशीच्या मित्रांनो, फेब्रुवारी 2026 तुम्हाला तुमच्या खऱ्या क्षमतेची ओळख करून देईल. सकारात्मक राहा, संधीचा फायदा घ्या आणि जीवनाचा आनंद घ्या. शुभेच्छा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती आपल्याला वेळेवर मिळत राहील. आणि हो, कमेंट करून नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. चला तर मग मित्रांनो, भेटूयात ज्योतिषवाणी टीव्ही या चॅनलच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शेवटी व्हिडिओची सांगता एका सुंदर कवितेने करते. कवितेचे नाव आहे मिथुनाच्या हृदयात उमलती स्वप्ने. फेब्रुवारीच्या कोवळ्या सूर्यकिरणात मिथुन राशीच्या हृदयात उमलतील स्वप्ने नव्या आशेने. बुधाच्या स्पर्शाने विचार झेपावतील आकाशात. संवादाच्या ओलाव्याने उघडतील बंद झालेली दारे थरथरत्या मनाने. प्रेमाच्या मंद वाऱ्याने हृदय थरारेल गोड वेदनेने. व्हॅलेंटाईनच्या रात्रीत भेटेल ती खास साथ, जी आयुष्य बदलून टाकेल. करिअरच्या वाटेवर तारे चमकतील अश्रूंच्या प्रकाशात. नवीन संधी येऊन हात धरतील जेव्हा मन खचलेलं असेल तेव्हा. थोडेसे ताण येतील, रात्रींना डोळे भरून येतील, पण धीर सोडू नका. शनी हातात हात घालून चालेल सोबत. आर्थिक स्वप्ने पूर्ण होतील हळूहळू, अश्रू आणि घामाने सिंचन होऊन. आरोग्य आणि कुटुंबात सुख शांती येईल प्रेमाच्या उभेने. हे मिथुन राशीच्या प्रिय मित्रांनो, तुमच्या हृदयात दडलेली ताकद जागी करा. संघर्षातून उगवणाऱ्या फुलासारखे उमलून द्या जगाला. या महिन्यात आयुष्याच्या प्रत्येक क्षणात प्रेम आणि आनंद शोधा. सकारात्मक रहा, स्वप्ने जोपासा, कारण तुमच्या पंखांना उडण्याची वाट बघतीये आकाश. फेब्रुवारी 2026 तुमचे असेल. हृदयाने जगा आणि जग जिंका.